नमस्कार, मी अर्चना सदाशिव येलुरकर, चंद्रभागाबाई येलुरकर प्रशाला। नमस्कार, माझे नाव स्मिता चिमटे आणि मी श्रीनाथ हायस्कूलमध्ये कार्यरत आहे। आमचा गट क्रमांक 2 आहे आणि आमच्या गटाचं नाव आहे सावित्रीच्या लेखी। आम्ही घेतलेला विषय सुद्धा सावित्रीच्या लेखीच आहे आणि इयत्ता 8वीची ही कविता आहे। नमस्कार, मी अमृता सुभाष माने, श्री नवलबाई फुलचंद शाह कोठारी हायस्कूल कोठानाका सोलापूर या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि प्रश्न निर्मिती या गट कार्यामध्ये आम्ही सावित्रीच्या लेखी या इयत्ता 8वीच्या मराठीच्या कवितेवर आधारित प्रश्न निर्मिती केलेली आहे। नमस्कार, मी वीणा दत्तात्रय गोळेकर। आजचा शेवटचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम, त्यामध्ये आम्हाला गटकार्य हा एक विषय दिला गेला। त्या विषयामध्ये आम्ही सावित्रीच्या लेखी हा विषय निवडला आणि त्या विषयामध्ये आम्ही त्या विषय निवडल्यानंतर त्याचा अभ्यास केला। जेव्हा मुलांना आपण प्रश्न विचारतो त्याआधी आपल्याला आलं पाहिजे याची आम्ही सर्वांनी खात्री करून घेतली आणि त्या विषयावर चर्चा करून आमच्या या गटामध्ये आम्ही 5 जणींनी विषय निवडल्यानंतर त्याच्यावर प्रश्न काढले आणि त्याच्यावर काय निष्पत्ती निघते, मुलांना कितपत कळतं याचा अभ्यास करून हा गटकार्य तयार केलेला आहे। याच्या अध्ययन निष्पत्ती क्षमता आम्ही दिलेल्या आहेत। विषय सांगते। आमच्या गटाचे नाव आहे सावित्रीच्या लेखी, विषय मराठी, इयत्ता 8वी आणि या गटातील सदस्यांची नावं आहेत चिवटे SP, कुलकर्णी VV, माने AS, येलुरवार AS, दोडमनी JJ, गव्हाणे SV, मरेठी JS आणि पटेल MM। या कवितेची क्षमता स्वातंत्र्यपूर्वकालीन महिलांच्या स्थितीचा अभ्यास विद्यार्थी करतील आणि महिलांच्या प्रतिकूल परिस्थितीचा अभ्यास करतील। तत्कालीन समाजातील महिलांचे स्थान कसे होते याचा सुद्धा अभ्यास घेतील। शिक्षणातून जीवनाला म्हणजेच महिलांच्या जीवनाला मिळालेले कलाटणी जे आहे त्याविषयी विद्यार्थी अभ्यास करतील। अध्ययन निष्पत्ती असणार आहे कविता गाणी अभिनयासह योग्य आरोह व अवरोहासह आनंददायी पद्धतीने गाणी म्हणतात। विचारप्रवर्तक प्रश्न म्हणजे मुलांना विचार करायला लावणारे प्रश्न आपण विचारतो। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील महिलांची स्थिती कशी होती। हा प्रश्न जेणेकरून मुलांना विचार करायला लावणारा भाग पडणार आहे। त्यानंतर दुसरा आहे सावित्रीबाई फुले